हॅलो, तो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत पनीर टिक्का. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे घट्ट दही. त्यामध्ये मी स्मिथ अँड जोन्सची आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे. हे लाल कलरचा मसाला आहे. कांदा लसूण मसाला आहे. त्यामध्ये बेसन टाकलं आहे, मीठ टाकलं आहे चवीनुसार. हे छान हलवून घेतलं आहे. आता ह्यामध्ये मी जिरं आणि धण्याची पावडर टाकलेली आहे. हे थोडं घट्टसर वाटत आहे म्हणून मी ह्याच्यात थोडं दह्याचं पाणी टाकलं. तर मी परत मिक्स करून घेते आहे. ह्यामध्ये मी टाकलं आहे थोडं हिंग आणि हळद टाकलेली आहे. आता हे नीट सगळं हलवून घेतल्यानंतर त्याच्यात पनीरचे क्यूब्स टाकून घ्यायचे आहेत आपण. पनीरचे क्यूब्सला नीट मसाला तो लागल्यावर पण ढोबळी मिरची आणि कांदा जसं पनीर टाकलं आहे तसंच त्यामध्ये टाकून घ्यायचं. हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आहे. सगळीकडे तो मसाला लागला पाहिजे. हे झालं की 10 मिनिट्स तसंच ठेवायचं मॅरिनेट करायला. आणि एक लोखंडाची सळी घ्यायची, त्याला बटर लावायचं आणि मग हे क्यूब्स पनीरचे आणि ते स्लायसेस कॅप्सिकम आणि ओनियनचे ते त्याला लावायचं. थोडी थोडी मध्ये स्पेस ठेवायची म्हणजे प्रत्येक क्यूबला हे हीट लागते गॅसची. आणि एकदम मिडियम गॅसवर ठेवायचं आहे, खूप पण हाय फ्लेम नाही करायची गॅसची. आणि कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे गोल गोल, नाहीतर ते फक्त एकाच साईडने ब्लॅक होऊन जातं. आता ते स्टिक्स पनीर आणि कॅप्सिकम ओनियन काढायचं आहे आणि तव्यामध्ये ते फक्त आपल्याला तूप टाकून शालो फ्राय करायचं आहे. एकदम बारीक गॅस ठेवलेला आहे. ऑलरेडी कुक झालेला आहे. हे फक्त हलकंसं तुपाचा फ्लेवर मला द्यायचा आहे म्हणून मग मी हे शालो फ्राय करत आहे. सो आता हे रेडी झालेला आहे. मी मस्त छान एक फुलका केलेला आहे तूप लावून आणि त्यासोबत खाल्लेला आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा नक्की.